नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे अगदी परफेक्ट अशी हलवाई स्टाईल विदर्भ फेमस सांबार वडी। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अगदी परफेक्ट अशी सांबार वडी बनवू शकाल। परंतु तुम्हाला यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल, कारण यामध्ये मी अशा काही बारकाया सांगणार आहे की त्यामुळे तुमची ही सांबार वडी अगदी परफेक्ट होईल, अगदी हलवाई सारखी होईल व अगदी खस्ता होईल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम सांबार वडीची स्टफिंग बनवण्याकरता लागणारे साहित्य बघूया। तर मी या ठिकाणी 2 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा निंबूसत्व, 1 चमचा साखर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, मोहरी, एक बारीक चिरलेला कांदा, जिरं, आलं लसूण व मिरचीची पेस्ट व भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर। ही कोथिंबीर मी छान अशी निवडून स्वच्छ धुवून एका सुती कापडावर वाळत घातलेली होती। वाळल्यानंतर त्याला छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे। तर सांबार वडीची पारी काढण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला छान असा चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये जे काही गोठळे असेल ते निघून जातील। मैदा चाळून झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, अर्धी वाटी अगदी कळकळीत गरम तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे। त्यापेक्षा जास्त तेल यामध्ये घालू नका, थोडं कमी झालं तर चालेल, परंतु अगदी जास्त तेल घालू नका, नाहीतर ही पारी जास्त तेलकट होऊ शकते तळल्यानंतर। आता हे तेल गरम असल्यामुळे मी सर्वात प्रथम चमच्याच्या साहाय्याने याला या मैद्यामध्ये मिक्स करणार आहे। ते थोडं थंड झालं की त्यानंतर हाताने चोळून हे तेल मी या मैद्यामध्ये मिक्स करणार आहे। तर चमच्याच्या साहाय्याने आपण हे तेल या मैद्यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता हे थोडं थंड झालेलं आहे। आता हाताच्या साहाय्याने आपल्याला याला छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून या मैद्याला एकसारखं लागेल। तेल या मैद्यामध्ये छान असं मिक्स झालं की आपली जी पारी आहे ती तळल्यानंतर छान अशी खुसखुशीत लागते। त्यामुळे आपल्याला ही टिप फॉलो करायची आहे। तेल संपूर्ण मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे व याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। अगदी जास्त पाणी घालू नका, थोडं पाणी घालूनच याला मळायचं आहे। अगदी जास्त पातळ व्हायला नको। पीठ जर जास्त पातळ झालं तर पारी आपल्याला छान अशी लाटता येणार नाही व आपले जे सांबार वडी आहे ती आपल्याला परफेक्ट अशी बनवता येणार नाही। त्यामुळे आपल्याला घट्ट असा पिठाचा गोळा मळायचा आहे, कारण जास्त पातळ जर मळला तर आपण याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवतो, तर त्यानंतर ते खूप जास्त नरम होतं व आपल्याला पारी लाटता येत नाही। त्यामुळे आपल्याला हे घट्टसरच मळायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला थोडं पाणी घालूनच याचा पिठाचा गोळा मळायचा आहे। तुम्ही बघू शकता किती घट्टसर पीठ मळलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ छान असं मळून झालेलं आहे। तर अशा प्रकारे मी हाताने तुम्हाला हे पीठ थोडं दाबून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता एवढं आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं आहे। आता यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण सांबार वडीसाठी लागणारी स्टफिंग बनवूया। स्टफिंग बनवण्याकरता मी या ठिकाणी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान कळकळीत गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे जिरं। 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरं मी यामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं लसूण व मिरचीची पेस्ट। तर ही पेस्ट मी खलबत्त्यामध्ये जाडसर बारीक अशी वाटून घेतली होती। आता याला 1 मिनिटभर आपल्याला परतायचं आहे। त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घातलेला आहे। अगदी जास्त कांदा घालायची गरज नाही, अगदी मीडियम साईजचा एक कांदा पुरेसा होतो। कांद्याला सुद्धा आपल्याला छान असं मऊ होईपर्यंत परतायचं आहे। आता कांदा छान एक 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा लाल मिरची पावडर व अर्धा चमचा हळद। तर याला सुद्धा आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। जास्त मसाले आपल्याला यामध्ये घालायचे नाही। हळद
व तिखटच घालायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे 2 वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट। तर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर ही सर्व प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच करायची आहे, हाय फ्लेम ठेवायचा नाही, नाहीतर हे सर्व मसाले करपू शकतात। तर आता शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करायचा आहे, जेणेकरून हे संपूर्ण मसाले या शेंगदाण्याला लागेल। तर मी हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले होते, त्यानंतर थंड झाल्यानंतर याचा जाडसर कूट तयार करून घेतला होता। अगदी बारीक कूट आपल्याला करायचा नाही। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला थोडी ओलसर स्टफिंग तयार करायची आहे, त्यामुळे मी या ठिकाणी शेंगदाण्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे। तर अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही शेंगदाण्याचा कूट थोडा कमी वापरत असाल तर पाण्याचे प्रमाण सुद्धा थोडे कमीच घाला। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता शेंगदाण्याचा कूट छान असा परतून झालेला आहे, पाणी टाकल्यानंतर सुद्धा तो थोडा सुटसुटीत झालेला आहे। आता यामध्ये घालायची आहे कोथिंबीर। तर थोडी थोडी करूनच कोथिंबीर घाला, कारण एका वेळेस जर घातली तर ती कढईच्या खाली सांडू शकते, त्यामुळे थोडी थोडी करून तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व या शेंगदाण्यामध्ये त्याला मिक्स करायची आहे। अशा प्रकारे 2 भाग करून मी हे कोथिंबीर घातलेली आहे। जशी ही चटणी शिजायला लागते तशी तशी कोथिंबीर मऊ पडत जाते व आपली चटणी सुद्धा थोडी कमी होत जाते, त्यामुळे आपल्याला थोडी थोडी करूनच यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। आता संपूर्ण कोथिंबीर घातल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी कोथिंबीर या शेंगदाण्यामध्ये मिक्स झालेली आहे व आपली चटणी सुद्धा थोडी कमी झालेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे साखर व निंबूसत्व, हे आपल्याला घालायचंच आहे। अगदी अर्ध्या चमचाला सुद्धा कमी एवढं निंबूसत्व घातलेलं आहे व 1 ते 1.5 चमचा मी साखर घातलेली आहे, कारण आपल्याला ही चटणी आंबट गोड करायची आहे। स्टफिंग तयार आहे व आपलं जो पीठ आहे ते सुद्धा छान असं मुरलेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया व त्याची पारी लाटून आपण सांबार वडी बनवायला घेऊया। तर अशा प्रकारे मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेत आहे। अगदी छोटे करायचे नाही, मीडियम साईजचे आपल्याला हे बॉल्स करायचे आहे। तर अशा प्रकारे मी 5 बॉल्स केलेले आहे। तर थोडी थोडी करूनच आपल्याला सांबार वडी करायची आहे, एका वेळेस तयार करून ठेवू नका, नाहीतर त्या खूप जास्त लूज पडतात। तर आता मी अशा प्रकारे याची पारी लाटून घेत आहे। थोडंसं मैद्याचं पीठ लावून आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून ती पोलपाटाला चिटकत नाही। मीडियम साईजची पारी मी या ठिकाणी लाटत आहे। तर यावर मी थोडं पीठ घातलेलं आहे, कारण ते जास्त पोलपाटाला चिटकत आहे त्यामुळे। व आता याला आपण छान असं लाटून घेऊया। तर गोलसर आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे। आता पारी सुद्धा लाटून झालेली आहे। तुम्ही या पारीची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी जाड सुद्धा नाही व अगदी पातळ सुद्धा नाही। तर मीडियम कन्सिस्टन्सीची पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर मी अशा प्रकारे 5ही पाऱ्या सर्वात प्रथम लाटून घेतलेल्या आहे। आता आपण याची सांबार वडी बनवायला घेऊया। पारी लाटताना आपली स्टफिंग सुद्धा छान अशी थंडी झालेली आहे। तर आपल्याला ही स्टफिंग थंडच करून घ्यायची आहे, गरम गरम आपल्याला ही स्टफिंग भरायची नाही। आता अशा प्रकारे मी एक पारी घेतलेली आहे व यावर लांबट अशी आपल्याला ही स्टफिंग भरायची आहे। तर अगदी मधात भरायची नाही, थोडंसं खाली आपल्याला ही स्टफिंग भरायची आहे व लांबट अशी आपल्याला ही स्टफिंग भरायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही स्टफिंग भरायची आहे। यामध्ये 2 चमचे स्टफिंग भरलेली आहे। 2 चमचे स्टफिंग भरपूर होतं, यापेक्षा जास्त भरू नका। आता संपूर्ण कडेने आपल्याला पाणी लावायचं आहे। पाणी लावल्यामुळे पारी फुटत नाही किंवा आपली जी सांबार वडी आहे ती तळताना फुटत नाही, त्यातील स्टफिंग बाहेर येत नाही, त्यामुळे आपल्याला याला पाणी लावायचं आहे। व अशा प्रकारे दोन्ही साईडनी आपल्याला एकावर एक फोल्ड करायची आहे। त्यानंतर जी मागची बाजू आहे ती समोर आणून आपल्याला प्रेस करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला ही रोल करायची आहे। त्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला मधात लावायचं आहे, जेणेकरून ती फुटणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला ही सांबार वडी रोल करायची आहे। आपल्याला थोडंसं हाताने रोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती छान अशी रोल होईल। तर तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी सांबार वडी आपली झालेली आहे। तर आणखी मी एक सांबार वडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे मी 2 चमचे स्टफिंग भरलेला आहे।
आणखी एक महत्त्वाची टिप्स, जेव्हा आपण ही स्टफिंग बनवतो तर झाल्यानंतर याची आपल्याला चव घ्यायची आहे. ती आंबट गोड चटणी झाली की हे बघायचं आहे. जर तुम्हाला ही चटणी जास्त आंबट वाटत असेल तर थोडीशी साखर त्यामध्ये तुम्ही ॲड करा आणि जर जास्त गोड वाटत असेल तर थोडंसं निंबू सत्व ॲड करा. म्हणजे आपल्याला आंबट गोडपणा या चटणीमध्ये बॅलन्स करायचा आहे. त्यामुळेच तुमची सांबार वडी खाल्ल्यानंतर छान लागेल. त्यामुळे निंबू सत्व साखर घालताना अगदी कमी कमी घाला व त्यानंतर त्याची चव घेऊन आंबट गोडपणा बॅलन्स करा. अशा प्रकारे मी दुसरीसुद्धा सांबार वडी बनवलेली आहे. तर अशा प्रकारे मी हे 5ही सांबार वड्या बनवून घेणार आहे. तर आता माझ्या या 5ही सांबार वड्या बनून झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा सांबार वड्या बनलेल्या आहे. आता आपण या तळायला घेऊया. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला गरम करायचं नाही. अगदी लो फ्लेमवर आपल्या सांबार वड्या तळून घ्यायच्या आहे. त्यामुळे आपल्याला थंडच तेलामध्ये या सांबार वड्या टाकायच्या आहे व अगदी लो फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. मीडियम सुद्धा फ्लेम आपल्याला करायचा नाही. अगदी लो फ्लेमवर आपल्याला ह्या सांबार वडी तळून घ्यायच्या आहे. एक एक करून मी संपूर्ण सांबार वडी या तेलामध्ये घातलेली आहे. तर या सांबार वडी बुडेल एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी लो फ्लेमवर मी ह्या सांबार वड्या तळून घेत आहे. त्यामुळे शक्यतो 5-5 करूनच तुम्ही सांबार वड्या बनवा. एका वेळेस संपूर्ण सांबार वडी बनवून ठेवू नका, नाहीतर त्या चिटकू शकतात. त्यामुळे आपल्याला थोड्या थोड्या करून सांबार वड्या बनवायच्या आहे व त्या तळत जायच्या आहे. अशा प्रकारे ह्या सांबार वडी तळून होईपर्यंत मी बाकी सुद्धा सांबार वडी बनवायला घेत आहे. आता लो फ्लेमवरच याला बुडबुडे सुद्धा सुटायला लागलेले आहे. तर जोपर्यंत ह्या हलक्याशा ब्राउनिश होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या लो फ्लेमवरच तळायच्या आहे. हाय फ्लेम करायची नाही. तर आता तुम्ही बघू शकता एक 10 ते 15 मिनिटानंतर याला आणखी जास्त बुडबुडे यायला लागलेले आहे. आता याला आपण पलटून देऊया. एका साईडनी त्या हलक्याशा ब्राउनिश झालेल्या आहे. आता याला आपण पलटून देऊया. तर लोच फ्लेमवर मी ह्या संपूर्ण सांबार वडी तळत आहे. प्रकारे मी संपूर्ण सांबार वडे पलटून दिलेले आहे. तुम्हाला भरपूर सांबार वडी बनवायची असेल तर एका वेळेस जर तुम्ही भरपूर बनवल्या तर त्यावर मैद्याचं पीठ टाकून ठेवा. खाली व वरतून दोन्ही साईडने आपल्याला मैद्याचं पीठ टाकायचं आहे व त्यावर या सांबार वडी ठेवायच्या आहे, जेणेकरून त्या ओलसर राहणार नाही व जास्त लांबणार नाही. बघू शकता हे छान अशा ब्राउनिश झालेल्या आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम हे मीडियम करायची आहे, हाय करायची नाही. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे व याला छान असं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली सांबार वडी तेलात टाकल्यानंतर वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरच तळायची आहे. ती तेलावर तरंगायला लागली, त्याला हलकासा ब्राऊन कलर आला की याला आपल्याला लो फ्लेमवर तळायचं आहे. तर आता आपली सांबार वडी छान अशी ब्राऊन झालेली आहे. तर आपली सांबार वडी छान अशी तळून झालेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे, जेणेकरून दुसऱ्या सांबार वड्या टाकताना आपलं हे तेल थंड होईल. तर आता सांबार वडी झालेली आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी याला फुगे सुद्धा सुटलेले आहे व दिसायला सुद्धा खूप छान झालेली आहे. अगदी ब्राउनिश अशी ही सांबार वडी तळून झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या या 5ही सांबार वड्या तळून झालेल्या आहे व बाकी अशाच प्रकारे मी उरलेल्या संपूर्ण सांबार वड्या तळून घेणार आहे. सांबार वडी अगदी खस्ता व खुसखुशीत अगदी चवदार झालेली आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण सांबार वड्या तळून झालेल्या आहे, अगदी एकसारख्या तळल्या गेलेल्या आहे. तर मी ह्या सांबार वडी अगदी लो फ्लेमवर तळून घेतलेल्या असल्यामुळे अतिशय खुसखुशीत झालेल्या आहे. चवीला सुद्धा खूप छान झालेल्या आहे. यातील एक सांबार वडी मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता किती खस्ता झालेली आहे व आतमधून सुद्धा खूप छान अशी ही तळल्या गेलेली आहे. तर मस्त अशी ही आपली सांबार वडी तयार आहे. स्टफिंग सुद्धा परफेक्ट असं भरल्या गेलेलं असल्यामुळे हे दिसायला सुद्धा खूप छान झालेली आहे व सगळ्यांनी या सांबार वडीचा छान असा आस्वाद सुद्धा घेतलेला आहे. सगळ्यांना मी बनवलेली सांबार वडी खूप आवडली व त्यांनी माझं भरभरून कौतुक सुद्धा केलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारची विदर्भ फेमस सांबार वडी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.
व तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.